नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय सुधीर मुळे यांची सेंट% ही कादंबरी आणि आज ह्या कादंबरीचा 13वा अर्थात शेवटचा भाग. मायाच्या निरोपाप्रमाणे नितीन आला तेव्हा माया त्याची वाट बघत तिथे बसलीच होती. चेंडूवालांचं क्लिनिक गटार तुडुंब भरावं तसं भरलं होतं. वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट्स आपला नंबर यायची वाट बघत बसले होते. रिसेप्शनवर एक उग्र चेहऱ्याचा दणकट इसम बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर जुन्या जखमांचे बरेच व्रण दिसत होते. चेंडूवालाचं क्वालिफिकेशन आणि स्पेशलायझेशन नेमकं काय होतं ते कुणाला ठाऊक नव्हतं. कारण तो साध्या सर्दी तापापासून कॅन्सर एड्स पर्यंतचे सगळे पेशंट घ्यायचा. गर्भजल परीक्षा करून लिंग निदान करण्याच्या प्रकरणात त्याचं वैद्यकीय प्रॅक्टिस करण्याचं लायसन्स फार पूर्वी रद्द झालेलं होतं. आता तो विना लायसन्सची अवैध प्रॅक्टिस करत होता. त्याचे पेशंट सुद्धा सगळे त्याच पद्धतीचे. बरेचसे गुन्हेगार गुन्हा करताना जखमी झाले की सरळ चेंडूवालाकडे यायचे. कुठलीही चौकशी न करता चेंडूवाला त्यांच्यावर उपचार करायचा. गुंडांच्या आजारपणात तर त्यांना चेंडूवाला देवच वाटायचा. गुन्हेगारांचा डॉक्टर म्हणून प्रसिद्धीला पावला होता तो. आपल्याला या डॉक्टरकडे मायानं कशाला बोलवलं असा प्रश्न नितीनला पडला होता. तो क्लिनिकमध्ये आला तेव्हा माया रांगेतल्या एका खुर्चीत बसलेली होती. आपली पर्स शेजारच्या खुर्चीवर ठेवून तिने नितीनसाठी जागा राखून ठेवली होती. बरेचसे पेशंट बसायला जागा न मिळाल्यानं उभेच होते. तो आडदांड रिसेप्शनिस्ट नंबर आलेल्या पेशंटचं नाव पुकारून त्याला आत पाठवत होता. माया जवळ जाऊन नितीन तिच्या बाजूच्या खुर्चीत बसला. कशाला बोलवलंय? म्हणजे इथे का बोलवलंय? तुझी तब्येत ठीक नाहीये का? हे बघ, इथेच काम आहे, समजेल तुला आत गेल्यावर, माया हलक्या आवाजात म्हणाली. खुनाच्या संदर्भात डॉक्टरकडे काय काम असू शकतं हे काही केल्या नितीनच्या ध्यानात येईना. कारण चेंडूवालाचं रेप्युटेशन माहीत नव्हतं ना त्याला. इतक्यात त्यांचा नंबर आल्याचं त्या आडदांड रिसेप्शनिस्टनं आपल्या तितक्याच भसाड्या आवाजात ओरडून सांगितलं तशी माया उठली, दरवाजा ढकलून आत शिरली. नितीन तिच्या मागोमाग आत शिरला. आतलं केबिन प्रचंड मोठं होतं. संपूर्ण केबिनला POPचं सिलिंग केलेलं होतं. एका भल्या मोठ्या टेबलामागे कोणाचं तरी नुसतं मुंडकं दिसत होतं. तोच चेंडूवाला असावा. टेबलावर स्टेथोस्कोप पडला होता. टेबलाच्या बाजूला पेशंटला तपासण्यासाठी एक काउंटर ठेवलं होतं. त्यावर एक गादी, उशी अशी सगळी व्यवस्था होती. या ते आत शिरताच त्या मुंडक्यातनं आवाज आला. दोघेही टेबलासमोरच्या खुर्च्यांवर बसले. आता मुंडकं वर आलं आणि टेबलामागच्या माणसाचा छातीपर्यंतचा भाग दिसायला लागला. चेंडूवाला बहुधा खुर्चीवर पसरून बसला होता, त्यामुळे इतक्या वेळ त्याचं नुसतं मुंडकंच टेबलाच्या पलीकडनं दिसत होतं. आता तो ताठ बसल्यामुळे नीट दिसायला लागला होता. तो 50शीचा असावा. गोरापान वर्ण, गुबगुबीत गाल, डोक्याला मध्यभागी टक्कल आणि तिन्ही बाजूने पांढरे शुभ्र केस. त्यांनी तुळतुळीत दाढी केली होती. डोळ्यांना एक नाजूक फ्रेमचा चष्मा लावला होता. त्याचं नाक चांगलंच फुगीर होतं. पोटही मस्तपैकी गरगरीत असावं, कारण ते टेबलाला टेकल्यामुळे त्याला टेबलापासून बऱ्याच अंतरावर बसावं लागलं होतं. एखाद्या चेंडूसारखा गोल गुटूक दिसत होता चेंडूवाला. कदाचित त्याच्या शरीराच्या अशा गोलमटोल आकारामुळे त्याला चेंडूवाला हे नाव पडलेलं असावं. हां, बोला, काय प्रॉब्लेम आहे? त्यांनी विचारलं. मला ओळखलं नाही डॉक्टर तुम्ही? मायानं त्याला आवाजात नम्रता आणून विचारलं. हे बघा मॅडम, इथे दिवसाला मी इतके पेशंट तपासत असतो, तुम्हाला कसं लक्षात ठेवणार? नाही, तसं नाही, माझी स्पेशल केस होती गर्भपाताची. अहो मॅडम, मी रोज 1760 गर्भपात करतो. त्याच्या कपाळावरच्या आठ्यांमध्ये आणखीन आठ्यांची भर पडली. त्याला कुठल्याही वाक्याची सुरुवात हे पहा असं म्हणून करायची सवय दिसत होती. तुम्ही कशा लक्षात राहणार बरं? माझा गर्भपात केला होता तेव्हा तिळ्यांचा गर्भ निघाला होता, आठवतं? हां, आयशी आठवलं. हे पहा मॅडम, तुमची युनिक केस होती म्हणून लक्षात राहिलं. जेकबनं पाठवलं होतं ना तुम्हाला माझ्याकडे. मग आता काय पुन्हा गर्भपात करायचा काय? नाही, पुन्हा नाही, मी वेगळ्याच कामासाठी आली आहे. कसलं काम आहे मॅडम?
तुमचं मार्गदर्शन हवं आहे. कसलं मार्गदर्शन हवं आहे? हा माझा मित्र नितीन, त्याला एक खून करायचा आहे. तिचं बोलणं ऐकताच नितीन सटपटला. चायला हे काय बाई आहे का कोण? सरळ अगदी उघडपणे एका डॉक्टरला सांगतेय की याला एक खून करायचा आहे म्हणून. असं जर हिने सांगितलं आणि या डॉक्टरनं आपल्याला सरळ पोलिसांच्या ताब्यात दिलं तर खून होण्यापूर्वी आपल्याला फाशीची शिक्षा सुनावली जाईल. त्यांनी मायाचा हात दाबला पण तिने तो झटकून टाकला. मात्र तिच्या त्या बोलण्यावर चेंडूवालानं जी प्रतिक्रिया दिली त्याने तो हवेत उडाला. मग मॅडम करू देत की, काय अडचण काय आहे? नितीन हादरला चेंडूवालाकडे बघत राहिला. चेंडूवाल्याच्या चेहऱ्यावर कुठलेही भाव नव्हते. अहो, कुठलाही संशय न येता त्याला त्या व्यक्तीचा खून करायचा आहे, काहीतरी आयडिया सांगा. मायानं स्पष्टपणे आपल्याला काय हवं आहे ते सांगून टाकलं. मायाचं बोलणं ऐकून नितीन अवाक झाला. काय बाई आहे का कोण आहे ही माया? सरळ खुनाची आयडिया विचारते. हे म्हणजे भावाचा वाढदिवस आहे, त्याला सरप्राईज द्यायचं आहे तर काहीतरी आयडिया काढ, असं एखाद्या मित्राला आपण विचारतो तसंच झालं की. असं आहे का? हे पहा मॅडम, पण त्यासाठी माझी फी तुम्हाला अगोदर जमा करावी लागेल. चालेल हो, मी त्या तयारीनं आली आहे. नितीनकडे बघत तिने परत विचारलं, मी सांगितल्याप्रमाणे पैसे घेऊन आलायस ना तू? नितीननी फक्त मान डोलवली. इथे चाललेला प्रकार त्याच्या कल्पनेपलीकडचा होता. एका डॉक्टरशी अशा पद्धतीनं बोलणं होऊ शकतं हे स्वप्नात सुद्धा आलेलं नव्हतं. डॉक्टरशी लोक एखाद्याचा जीव कसा वाचवायचा याबद्दल बोलतात अशी त्याची आत्तापर्यंतची धारणा होती. मात्र एखाद्या डॉक्टरशी एखाद्या व्यक्तीच्या कृत्रिम मरणाची चर्चा सुद्धा करता येते हे बघून तो हा बघला. माया मात्र सराईतासारखी वागत होती. नितीनला अचानक मायाचीच भीती वाटायला लागली. हे बघा, रिसेप्शनिस्ट जवळ फी देऊन या. किती? नितीननं चाचरत विचारलं. असा डॉक्टर तो पहिल्यांदा बघत होता. हे पहा, ते रिसेप्शनिस्ट सांगेल तुम्हाला. नितीन बाहेर गेला. त्याने रिसेप्शनिस्ट जवळ त्यांनी सांगितलेली फी भरली. पावती घेऊन हात आला. पावती चेंडूवालाला दाखवली. चेंडूवालानं समाधानानं मान डोलवली. पावती चक्क फाडून टाकली. हे पहा, कुठलाच पुरावा राहू नये याची मी नेहमी काळजी घेतो. नितीन संभ्रमात पडलेला बघून चेंडूवालानं खुलासा केला. मग खाली वाकून त्यानं टेबलाच्या कपाटातनं एक काचेची कुपी काढली. त्यात कसलं तरी द्रव्य होतं. ती कुपी मायाजवळ देत चेंडूवाला म्हणाला, हे पहा, ज्या व्यक्तीचा तुम्हाला खून करायचा आहे त्याला नकळत हे लिक्विड द्या. लिक्विड पोटात गेलं की थोड्या वेळात ती व्यक्ती मृत्युमुखी पडेल. विषप्रयोग? नुसतं विष देण्यासाठी तुम्ही इतकी फी घेतलीत? माया जवळजवळ किंचाळली. हे बघा, हे विष नाही आहे, हे एक औषध आहे. हे पोटात जाताच त्या व्यक्तीला हार्ट अटॅक येईल, तात्काळ त्याचा मृत्यू होईल. अहो, पण नंतर त्याचं पोस्टमार्टम झालं तर हे औषध सापडेल ना पोटात, त्याचं काय? हो ना, म्हणजे लगेच हा खून आहे हे पोलिसांच्या लक्षात येईल. नितीननं मायाची री ओढली. हे पहा, तसलं काही होणार नाही, कारण नंतर या औषधाचं पोटात काही नामोनिशाण राहत नाही. या औषधाचं मानवी शरीरात आढळणाऱ्या घटकांमध्ये रूपांतर होतं. त्यामुळे पोस्टमार्टेममध्ये निराळा असं काही सापडणारच नाही. मायानं आणि नितीननं एकमेकांकडे बघितलं. दोघांच्याही चर्या उजळल्या होत्या. चेंडूवालानं फार नामी मार्ग सुचवला होता. थँक्यू डॉक्टर, येतो आम्ही. मायानं कुपी हातात घेऊन आपल्या पर्समध्ये टाकली आणि ती उठली. तिच्या मागोमाग नितीन सुद्धा उठला. दरवाजा ढकलून दोघेही बाहेर पडले तेव्हा रिसेप्शनिस्ट आपल्या भसाड्या आवाजात पुढच्या पेशंटचं नाव पुकारत होता. ते बाहेर पडताच रिसेप्शनिस्ट आत आला. चेंडू आला तेव्हा कम्प्युटरवर काहीतरी करत होता. डॉक्टर, हा काय प्रकार रे? रिसेप्शनिस्टनं भसाड्या आवाजात विचारलं. हे पहा, याला कम्प्युटर असं म्हणतात. मानवी मेंदूप्रमाणे काम करतो हा. हो, त्याबद्दल नाही विचारत मी. हे माहिती मला. मागाशी आलेल्या बाईला तुम्ही शक्य ते औषध दिलं होय? तुला काही प्रॉब्लेम? मला काय प्रॉब्लेम येणार? तुम्हालाच काय प्रॉब्लेम येऊ नये म्हणून म्हणतोय मी. इतक्या उघडपणे तुम्ही असलं औषध विकताय. उद्या पोलीस त्या बाईनं ते औषध वापरून केलेल्या खुनासंदर्भात तुमच्यापर्यंत पोहोचले मग काय? हे पहा, तुला काय मी इतका साधा सरळ वाटलो का काय? 12 घोड्याचा आहे हा चेंडूवाला. कधी कसला पुरावा राहू देत नाही मी. हे पहा, आजवर अनेक लोकांना औषध दिलंय मी हे. पोलीस माझ्याकडे चौकशीला सुद्धा येऊन गेलेत, पण कसलाच पुरावा नाही. ते तरी काय करणार?
हे औषध प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळत नाही हे मान्य आहे. प्रिस्क्रिप्शन देणारा कोणीतरी डॉक्टर असणार हे पोलिसांना कळतं. ज्यांना पकडलं जातं ते माझं नाव सांगतात. पण प्रिस्क्रिप्शनच काय, थेट औषध देणारा डॉक्टर मीच आहे हे सिद्ध व्हायला नको का? जा पुढचा पेशंट पाठव, तुझ्या आकलना पलीकडचं आहे हे सगळं. चेंडूवाला म्हणाला आणि पुन्हा कम्प्युटरच्या स्क्रीनकडे बघण्यात दंग होऊन गेला. बिचारा रिसेप्शनिस्ट निमूटपणे बाहेर आला आणि पुढच्या पेशंटच्या नावाचा पुकारा करायला लागला. नेहमीप्रमाणे सुनीला बेडरूममधल्या प्रशस्त डबल बेडवर पालथी पडून शब्द कोडं सोडवत होती. रमण सकाळी दुकानात गेला होता. संध्याकाळी त्याने फोन करून आपण कामासाठी बाहेर जात असल्याचं आणि तिकडे जेवणार असल्याचं फोन करून कळवलं होतं. त्यामुळे रात्री जेवणाऐवजी सुनीला मॅगी खाणार होती. तिला रात्री सागरसंगी जेवणाऐवजी असं चटकमटक खायला आवडायचं. कधी पोहेच करून खा, कधी डोसा खा, असं तिचं चान्स मिळेल तेव्हा चालायचं. रमणला मात्र ते पसंत नसायचं. त्याचं म्हणणं माणसाने असं काही बाई खाऊन स्वतःचं पोट खराब करून घेण्यापेक्षा चौरस आहार घ्यावा. त्यामुळे रमण जेव्हा कधी रात्रीच्या जेवणासाठी बाहेर थांबायचा त्या दिवशी संधी साधून सुनीला आपल्या आवडीचं करून खायची. ती हुसेनबी. तिला कामावर ठेवणारी जरी सुनीला असली तरी हुसेनबी मोठी आगाऊ बाई होती. रमण घरी नसताना तिने असं काही अरबट चरबट खाल्लं की लगेच दुसऱ्या दिवशी हुसेनबीचा रिपोर्ट रमणला मिळायचा. मग रमण चिडचिड करत सुनीलाला एक भलं मोठं लेक्चर सुनवायचा. त्यामुळे असं खायचं असलं की सुनीला हुसेनबीला संध्याकाळची सुट्टीच देऊन टाकायची. आजही रमणचा फोन आल्या आल्या सुनीलानं हुसेनबीला सुट्टी देऊन टाकली होती. त्यामुळे सुनीला घरी एकटीच होती. नेहमीसारखीच ती शब्दकोडं सोडवण्यात गुंग झाली होती. आज बहुतेक शब्द तिला येत होते, त्यामुळे निदान अजून तरी रमणला फोन करून शब्द विचारायची गरज पडली नव्हती. समुद्राच्या लाटांच्या आवाजाला काय म्हणतात बरं? तोंडात पेन धरून सुनीला तो शब्द आठवत होती. उगाच पाय वर मुडपून तिचा चाळा चालला होता तितकात तिचा मोबाईलचा फोन वाजला. त्रासिक चेहऱ्यानं सुनीलानं बाजूला पडलेल्या मोबाईलकडे बघितलं. कुठला तरी अननोन नंबर होता. ओळखीचा नंबर नसल्यामुळे सुनीलानं तिकडं दुर्लक्ष केलं आणि ती आपला शब्द आठवत राहिली. रिंग बंद झाली, पुन्हा वाजायला लागली. सुनीलानं पुन्हा मोबाईलकडे बघितलं. तोच अननोन नंबर होता. आता मात्र फोन घ्यायला हवा होता, कारण फोन करणारी व्यक्ती हट्टाला पेटलेली दिसत होती. हॅलो. शेवटी सुनीलानं फोन उचलला. मिसेस सुनीला रमण बोलती आहे. कोण? ते महत्वाचं नाही आहे. तुमचे पती घरी आहेत का आत्ता? सुनीलाला चीड आली. एक तर स्वतः फोन करायचा, स्वतःचं नाव सांगायचं नाही आणि वर पुन्हा भलत्या चौकशा करायच्या. अरे तुम्ही कोण बोलताय ते सांगा ना अगोदर. सांगितलं ना महत्वाचं नाही आहे. तुमच्या नवऱ्याच्या भानगडीबद्दल ऐकायला आवडेल का तुम्हाला? हे ऐकून सुनीलाला धक्का बसला. रमणची भानगड? कसली आणि कोणाबरोबर? कसली भानगड? फोनवरनं फक्त हसण्याचा आवाज आला. मग पुन्हा ती व्यक्ती बोलायला लागली. त्यासाठीच विचारतोय आम्ही, तुमचा नवरा घरी आहे का? नाही, पण त्याचा काय संबंध? असं आहे की तो नसताना मी तुम्हाला हे सगळं सांगितलं तर कदाचित तुमचा विश्वास नाही बसणार, पण त्याच्या समोर मी सांगितलं तर. बाहेर गेलाय तो. बोलवून घ्या, मला फोन करा नंतर, मी येईन तुमच्या घरी. अहो पण सुनीलाचं बोलणं पलीकडच्या व्यक्तीला ऐकू गेलंच नाही. त्या व्यक्तीनं कधीच फोन कट केला होता. रमणचं बाहेर हे असं चालू आहे. त्या फोननं सुनीला भयंकर डिस्टर्ब झाली होती. खरं म्हणजे ज्या कोणी तिला फोन करून हे सांगितलं होतं त्यानं स्वतःचं नाव वगैरे काहीही सांगितलेलं नव्हतं. शिवाय रमणची भानगड असं नुसतं मोघम सांगितलं होतं. नेमकी कसली भानगड त्याचाही उल्लेख केलेला नव्हता. पण बायकांचा स्वभाव, नवऱ्याची काहीतरी भानगड आहे म्हटल्यानंतर ती भानगड बाईचीच आहे असं त्यांना वाटतं आणि मागचा पुढचा विचार न करता त्या लगेच त्याच्यावर विश्वासही ठेवतात. सुनीलाचंही तसंच झालं. तावातावानी तिने रमणला फोन लावला. हां हॅलो. यावेळी रमणनं फोन लगेच उचलला. नाहीतर नेहमी आपला कॉल आहे हे बघून तो मुद्दाम उशिरा फोन उचलतो असा सुनीलाला नेहमी संशय होता. पण आज आनंदात दिसत होता तो. त्याचा स्वरच सांगत होता. कुठं आहेस रमण तू? तिने शब्दकोड्यातला शब्द विचारण्यासाठी फोन केला नाही हे बघून रमणला आश्चर्य वाटलं. एरवी अशी चौकशी ती कधी करायची नाही, पण तिने तो तसा केला असता तरी आज त्याला काही वाटलं नसतं. अगं मी भारंबेच्या बरोबर आहे, त्याचं काम आहे एका ठिकाणी, तो घेऊन आला मला. असशील तिथून ताबडतोब घरी तडक निघून ये. सुनीला जवळजवळ ओरडली. तिच्या ओरडण्यानं रमण दचकला.
ती आजवर कधी अशी ओरडली नव्हती. काय झालंय सुनीला, एनी प्रॉब्लेम? त्यांनी काळजीच्या सुरात विचारलं. तू आधी घरी ये, सुनीला तिरसटपणे म्हणाली. फोन ठेवून दिला तिने. मग तिचा शब्दकोडं सोडवण्यातला सगळा मूडच गेला. ती धुसमुसत बाहेरच्या खोलीत आली, सोफ्यावर बसून राहिली. खोलीत अंधार दाटला होता. लाईट लावावा असं सुद्धा वाटलं नाही तिला. काय करायचंय तो लाईट लावून? त्यांनी फार तर या खोलीत प्रकाश पडेल, ही खोली उजळून निघेल, पण आपल्या आयुष्याचं काय? रमण, अरे काय केलंस तू हे? मी कुठे कमी पडले? का तुला माझ्याशी प्रतारणा करावीशी वाटली? मनात असे विचारांचे लोंढेच्या लोंढे येत असताना दाराशी कोणाची तरी चाहूल लागली. सुनीलानं मान वर करून बाहेर पाहिलं. अंगणातही अंधार होता. तिने कुठले लाईट लावलेले नव्हते. कोपऱ्यावर कॉर्पोरेशनच्या खांबावर एक लाईट रमणनं आपलं वजन खर्च करून मुद्दाम लावून घेतला होता, तोही आज बंद. त्यामुळे रस्त्यावर, अंगणात सगळीकडे अंधारच होता. कोण? सुनीलानं बसल्या बसल्या विचारलं. मगाशी आपल्याला फोन करणारा माणूस तर नसेल? तिच्या छातीत धडधडायला लागलं. रमण, असं करणं शक्य नाही. हा माणूस खोटं बोलतोय आपल्याबरोबर. रमण आपल्यावर इतकं प्रेम करतो. लग्नानंतर इतक्या वर्षामध्ये आपल्याला मूल झालं नाही तरी काही तक्रार नाही त्याची. तो असं कसं करेल? आणि तसं असतं तर आपल्या लक्षात नसतं का आलं? त्याच्या वागण्या बोलण्यात निश्चित काही ना काहीतरी फरक पडला असता. बायकोच्या नजरेतनं नवऱ्याची कुठली हालचाल सुटत नाही. आपणही वेड्याच. कोण कुठला तो माणूस स्वतःचं नाव सांगायला तयार नाही. आपल्या नवऱ्याबद्दल तो भलतं सलतं सांगतो आणि आपण ऐकून घेतो. शी, नुसत्या त्या फोनवर विश्वास ठेवून आपण भलतंच काहीतरी करून बसलो. आता रमण घरी आल्यावर त्याला सॉरी म्हणायला हवं. सुनीलाच्या मनात हे विचार सुरू असताना बाहेरची व्यक्ती दारात आली. मग हळूच घरात आली. सुनीला दचकून उभी राहिली. तेवढ्या दाराच्या बाजूला असलेलं बटण त्या व्यक्तीनं दाबलं. घरात सगळीकडे प्रकाश पसरला. नितीन, तू? आपल्या घरात नितीनला अचानक बघून सुनीला ओरडली. मागच्या वेळी तिने नितीनला आणि मामांना त्यांचा अपमान करून घरातनं हाकलून दिलं होतं. पुणे इथे पाय टाकायचा नाही हे बजावलं सुद्धा होतं. इतकं झाल्यानंतर नितीन स्वतःहून इथे का? नितीन, तू इथे कशाला आलायस? मी माफी मागायला आलोय वहिनी, माझी चूक समजली मला. सुनीला गालातल्या गालात हसलीये. आज ना उद्या याला याची चूक कळणार याची खात्री होती तिला. तिचा स्वभाव खूप भोळा होता. असू दे, तुझ्या लक्षात स्वतःची चूक आली हे पुरेसं आहे. अरे शेवटी रक्ताची नाती आहेत नितीन ही. पाण्यात काठी मारली म्हणून पाणी वेगळं होतं का? खरं आहे वहिनी तुझं. मी आपला मूर्खासारखा विचार करत होतो. खरं तर रमणनं मला फ्रँचायझी दिल्यामुळे खूप शिकायला मिळालं, अनुभव मिळाला. त्या अनुभवाच्या बळावर मी कुठेही जाऊन स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो आता. बस तू बरं झाला आलास. रमण येईल इतक्यात. रमण? पण तो बाहेर गेलाय ना? हो, पण मी बोलवून घेतलंय त्याला थोड्या वेळापूर्वी. तिच्या बोलण्यानं नितीन थोडा अस्वस्थ झाल्यासारखा वाटला तिला. पण कदाचित आपल्याला भास झाला असेल असं वाटून ती काही बोलली नाही. वहिनी, हे बघा, तुमच्यासाठी शब्दकोडी आणली आहेत मी. नितीननं हातातली वर्तमानपत्राची एक पुंगळी समोर केली. अय्या, खरंच? सुनीलानं गडबडीनं ती पुंगळी जवळजवळ ओढून घेतली. एखाद्या लहान मुलीला तिच्या आवडीचं खेळणं दिसल्यानंतर तिची जी अवस्था होते ती अवस्था सुनीलाची झाली होती. अहो, ह्या पेपरमध्ये फक्त कोडीच असतात. म्हटलं जातोय तर तुम्हाला घेऊन जावं. किती छान. किती कोडी आली आहे त्याच्यात. 2-4 दिवस आरामात जातील. तिने पेपरची घडी घातली आणि म्हणाली, जरा थांब तू, मी चहा टाकते. अगं तू कशाला वहिनी, मी करतो आपल्या दोघांसाठी फर्स्ट क्लास चहा. तू बस कोडं सोडवत. सुनीलानं मान डोलावली. भांडण होण्यापूर्वी नितीन बऱ्याच वेळेला त्यांच्या घरी आला की सगळ्यांसाठी चहा करायचा. कधी मूड आला तर आमलेट वगैरे बनवायचा. त्यामुळे त्याच्यात तशा म्हणण्याचं सुनीलाला काही वाटलं नाही. ती सोफ्यावर बसून नितीननं आणलेल्या पेपरमधलं शब्दकोडं सोडवण्यात गुंग झाली. नितीन किचनमध्ये गेला. यापूर्वी तो या किचनमध्ये अनेकदा वावरला होता, त्यामुळे त्याच्या सवयीचं होतं सगळं. त्यानं चहाचं आधण गॅसवर ठेवलं. चहाला उकळी यायला लागली. नितीनच्या मनात सुद्धा विचारांचं काहूर माजलं होतं. मामांनी समजावून सांगितल्यामुळे सगळा राग अपमान गिळून नितीन रवींद्रच्या स्टोअरमध्ये मॅनेजर म्हणून जॉईन झाला होता. ते दिवस फार कठीण गेले होते त्याला. सोबतचा नोकरवर्ग त्याच्याकडे विचित्र नजरेनं बघायचा.
कुणी उघडपणे बोललं नाही त्याला, मात्र प्रत्येकाच्या चेहऱ्यावर त्याला एक विकृत आनंद होत असल्याचं जाणवत होतं. कदाचित मनाचे खेळ असतील त्याच्या ते, पण त्याला तिथे काम करणं अवघडल्यासारखं वाटत होतं. साहजिकच होतं की ते. ज्या ठिकाणी मालक म्हणून काम केलं तिथेच नोकर. भलेही तो सगळ्यांच्या वरच्या हुद्द्यावर का असेना, म्हणून काम करणं हे त्याच्यावर पाळी आली ना त्यालाच समजू शकतं. रवींद्र त्याच्याशी गोड बोलत होता, नीट बोलत होता, त्याच्याकडनं काम समजून घेत होता, व्यवसायातल्या खाचाखोचा समजून घेत होता. त्यातली त्याची तळमळ वाखाणण्यासारखी होती. पण नितीनची मात्र त्याला धंद्यातल्या गोष्टी फारशा समजू नयेत अशीच इच्छा होती. रवींद्राला धंद्यातलं जोवर काही कळत नाही तोवर आपल्याला इथे किंमत आहे हे नितीन ओळखून होता. ज्या दिवशी हा रवींद्र स्वतःचा धंदा चालवण्यासाठी सक्षम होईल त्या दिवशी आपली इथून सुट्टी होणार याची पक्की खुणगाठ त्यांनी मनाशी बांधली होती. त्यामुळे हातचं राखून काम करत होता तो. पण तो दिवस मात्र इतक्या लवकर येईल असं नितीनला वाटलं नव्हतं. पुढच्याच आठवड्यात कुठला माल मागवायचा याचं प्लॅनिंग सुरू करण्यासाठी 2 माणसं घेऊन नितीन काम करत होता. तेवढ्यात त्याला रवींद्रचं तातडीचं बोलावणं आलं. कसलं तरी पेमेंटचं काम असेल म्हणून नितीन सुद्धा घाईघाईत गेला. रवींद्रच्या केबिनमध्ये एक तरुण बसला होता, थुलथुलीत पोट, पसरट चेहरा. नितीन येताच त्या तरुणानं त्याच्याकडे कुतूहलानं बघितलं. ये नितीन ये. त्याचं स्वागत करत रवींद्र मधाळ आवाजात म्हणाला. तो आपल्या खुर्चीत रुबाबात बसलेला बघून नेहमीप्रमाणे आत्ता सुद्धा नितीनच्या काळजात वेदना झाल्या. हा अन्सारी बरं का. रवींद्र त्या तरुणाकडे खूण करत म्हणाला. आजपासून हा तुला रिप्लेस करेल. याला मोठमोठ्या स्टोअर्सचा 5 वर्षांचा अनुभव आहे. आजपासून तुला रिप्लेस करेल? हे शब्द नितीनच्या कानात तप्त लावारसाप्रमाणे शिरले. कानापासून मेंदूपर्यंत आगडोंब उसळला. म्हणजे आपल्याला वाटत असलेली शंका खरी ठरली. आपल्याला शह देण्यासाठी यांनी या अन्सारीला आणलेलं दिसतंय. पण बोलून काही उपयोग नव्हता. ठीक आहे रवींद्र, मी निघतो. हो, तसं नाही जाता येणार तुला. या अन्सारीकडे चार्ज दे रिच सर. सगळा हिशोब अन्सारी टॅली करून घेईल. काही कमी जास्त असेल तर त्याप्रमाणे कटिंग करून तुझी उरलेली सॅलरी द्यायला सोपं जाईल मला. आता मात्र नितीनचं टाळकं सटकलं. चला, इतका विश्वास नाही माझ्यावर. हा कोण, कुठला अन्सारी माझा हिशोब टॅली करणार? काही कमी जास्त असेल तर पगारातनं कट करून घेणार. हा रव्या, ही लिमिट झाली. आता नाही अपमान सहन करायचा. त्याची काही गरज नाही रवींद्र. या महिन्याची तू सॅलरीच देऊ नको मला. जे काही कमी जास्त असेल ते त्यात भागून जाईल. तरीही कमी पडले तर निरोप दे, स्वतः येऊन पैसे भरून जाईन. रवींद्र त्यावर काय उत्तर देतो हे ऐकण्यासाठी न थांबता नितीन तडक रवींद्रच्या केबिनच्या बाहेर पडला. अवाक झालेला रवींद्र दाराकडे तसाच बघत राहिला. उकळी आलेला चहा भांड्याच्या बाहेर सांडायला लागला तसा नितीन भानावर आला. आपला धंदा आपल्या हातून गेला, शिवाय अतिशय अपमानास्पद रीतीनं आपल्याला तिथून काढून टाकण्यात आलं याचा राग नितीनच्या मनात त्या चहाप्रमाणे खदखदायला लागला. आणि ह्या सगळ्याला कारणीभूत कोण? तर सुनीला. आज या सुनीलाला जिवंत ठेवायचं नाही. हा तिचा शेवटचा चहा. नितीननं एकदा हॉलच्या दाराजवळ जाऊन चाहूल घेतली. सुनीला हॉलमध्ये सोफ्यावर बसून शब्दकोडं सोडवण्यात मशगूल झाली होती. तिचं दुसरीकडे लक्ष नव्हतं. रमण यायच्या आत काम आटोपून आपण इथनं पळून गेलं पाहिजे. घाईघाईने नितीननी चहा गाळला, 2 कपांमध्ये भरला. मग त्यानं अत्यंत महत्वाचं काम काढलं. खिशातून त्यांनी चेंडूवालानं दिलेली कुपी काढली, तिचं झाकण काढून त्यातले 2 थेंब एका कपात टाकले. कप नीट हलवून घेतला. औषध अगदी पाण्यासारखं दिसत होतं. ते औषध चहात टाकल्यानंतर औषधाचा वास सुद्धा येत नव्हता. चहाच्या चवीतही काही फरक पडत नाही असंही चेंडूवालानं सांगितलं होतं. अर्थात त्यावर विश्वास ठेवणं भाग होतं. तो काही स्वतः औषध टाकलेल्या चहाची चव घेऊन खात्री करून घेऊ शकत नव्हता. मग काळजीपूर्वक त्यांनी झाकण लावलं, कुपी पुन्हा खिशात ठेवून दिली. आता हा औषध मिश्रित चहा प्यायल्यानंतर सुनीलाला हार्ट अटॅक येणार, ती जाग्यावर मरणार. पोस्टमार्टेम झालं तरी तिच्या शरीरात चेंडूवालानं दिलेल्या त्या औषधाचा मागमूस लागणार नव्हता. डॉक्टर आणि पर्यायानं पोलीस हा सुनीलाचा हार्ट अटॅकनं आलेला मृत्यू समजणार होते. फार सुंदर प्लॅन बनवून दिला होता मायानं. त्यांनी मनातल्या मनात मायाचे आभार मानले.
माया नसती तर इतका सुंदर प्लॅन तो बनवूच शकला नसता. त्यानं सरळ जाऊन सुनीलाच्या पोटात वगैरे चाकू खुपसून दिला असता. आता घाई करायला हवी. तो रमण येऊन टपकला तर सगळा प्लॅन ओंफस व्हायचा. गडबड करत नितीननी दोन्ही कप हातात घेतले. उजव्या हातातला कप सुनीलाला द्यायचा त्यांनी स्वतःला बजावून सांगितलं. हो, नाही तर गडबडीत आपण औषध न घातलेला डाव्या हातातला कप तिला द्यायचो आणि उजव्या हातातला औषध घातलेला कप स्वतः घ्यायचो. ते लगेच आपल्याला ऐन तारुण्यात जोरदार हार्ट अटॅक. छाती दाबत आपण खाली कोसळणार. सुनीला आरडाओरडा करणार, मदतीला कोणाला तरी बोलवणार. वेळेवर मदत मिळाली तर कदाचित आपण वाचू, नाही तर मग भिंतीवर आपला फोटो, त्याला एक हार. सुनीला सकट सगळे सुतकी चेहऱ्यानं बसलेले. नाही, असं नाही होता कामा. उजव्या हातातला कप सुनीलाला द्यायचा, यात चूक होऊन चालणार नाही. घे घे वहिनी, फर्स्ट क्लास गरमागरम चहा घे. उसना अवसानानं नितीननं नाटकी स्टाईलनं उजव्या हातातला कप सुनीलाला दिला. ती अजूनही शब्दकोड्यातच होती. नितीनकडे न बघता तिने कप घेतला. एक घोट घेऊन ती पुन्हा शब्दकोड्यात गुंगून गेली. तिच्याकडे बघत नितीन आरामात बसला. शब्दकोडं सोडवत सुनीला एक एक घोट घेत होती. 7-8 घोट घेऊन झाले असतील तिचे. अचानक तिच्या हातून चहाचा कप गळून खाली पडला. ती उठून उभी राहिली. तिने आपलं हृदय दोन्ही हातांनी दाबून धरलं होतं. तिचा चेहरा वेदनांनी पिळवटला होता. दम कोंडला होता. श्वास घ्यायला त्रास होत होता. आधारासाठी ती नितीनला बोलावायचा प्रयत्न करत होती, पण नितीन मात्र तिच्याकडे ढिम्म बघत बसला होता. अचानक सुनीला अस्फुट किंचाळत खाली पडली. तिची मान एका बाजूला कलंडली. नितीन समाधानानं उठला. त्यानं सुनीलाच्या नाकाशी आपलं एक बोट लावलं. तिचा श्वास थांबला होता. त्याने तिची नाडी सुद्धा तपासली. तीही बंद होती. सुनीला मेली होती. त्याच्याकडून त्याचा धंदा हिसकावून घेणाऱ्या सुनीलाकडून त्यांनी तिचे श्वास हिसकावून घेतले होते. त्यांनी दोन्ही कप गोळा केले. किचनमध्ये जाऊन सिंकमध्ये दोन्ही कप धुवून पुसून जागच्या जागी ठेवून दिले. चहाचं भांडं धुवून टाकलं. जागच्या जागी ठेवलं. किचनमध्ये एकवार सगळीकडे नजर फिरवली. आपण इथे येऊन गेलो याचा काहीही पुरावा मागे राहिला नाही याची खात्री करून घेतली. हॉलमध्ये आला. सुनीलाला दिलेला शब्दकोड्यांचा पेपर सोफ्यावर तसाच पडला होता. त्यांनी तो पेपर उचलला आणि एकदा सुनीलाच्या कलेवराकडे नजर टाकून तो बाहेर पडला. आज सूड उगवला गेला होता. नितीनचा सुडाग्नी आज शांत झाला होता. नितीननं दिलेली कबुली ऐकून रमण सुन्न झाला. जेकब सारख्या निर्ढावलेल्या माणसाला सुद्धा धक्का बसला होता. त्याच्या जगात तो जे काही करत होता त्यातलं कुणी त्याचं कधी कुठल्या नात्यात नव्हतं. पण नितीनच्या तोंडून हे सगळं ऐकल्यानंतर आपल्याला नातेवाईक नाहीत याचं त्याला बरंच वाटलं होतं. काय करायचं साले हे असले नातेवाईक असून? त्याच्यापेक्षा ते नसलेले चांगले, नाही का? मायाचा स्वभाव जेकबनं आणि रमणनं दोघांनी ओळखला होता. पण तरीही ती इतकी पाताळयंत्री निष्ठूर असेल असं वाटलं नव्हतं त्यांना. पैशासाठी तिने रमणला नादाला लावलं. मग तो आपल्याशी लग्न करत नाही हे लक्षात येताच तिने जेकबला आपल्या जाळ्यात ओढलं. त्याचवेळी रमणशी तिचे संबंध सुरूच होते. मग तिने रमणकडनं पैसे उकळवण्याचं ठरवलं. पण आपण पैसे मागतोय हे रमणला समजून त्याच्या मनातनं आपण उतरू नये म्हणून तिने जेकबची मदत घेतली. केवळ सुनीलामुळे रमण आपल्याशी लग्न करू शकत नाही ह्याचा राग तिने सुनीलावर काढला. ती मेल्यानंतर मग आपल्याशी लग्न न करण्याचं कुठलंही कारण रमणला सांगता येणार नाही असं तिला वाटत होतं. अर्थात रमणशी लग्न करण्यात तिला फारसा इंटरेस्ट नव्हता. त्याच्या पैशाशी मतलब होता तिला. अत्यंत थंड डोक्यानं विचार करून तिने प्लॅन आखला होता. त्यात नितीनला बळीचा बकरा बनवलं. माया, अगं कुठे फेडशील हे पाप? रमणनं आतडं पिळवटून टाकणाऱ्या आवाजात विचारलं. मायानं त्याची नजर चुकवली, पण तिला पश्चात्ताप वगैरे झालाय असं काही दिसत नव्हतं. आपण इतका फुलप्रूफ प्लॅन बनवून दिला आणि या नितीननं बावळटासारखं वागून त्याची वाट लावली याचं दुःख आणि चीड याचं मिश्रण तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे उमटलं होतं. पण सगळं सांगून झाल्यावर नितीनला मात्र हलकं हलकं वाटायला लागलं होतं. तो ढासाढासा रडायला लागला होता. पण बाबूरावानं चेंडूवालाचं औषध घेऊन त्या जागी साधं पाणी भरलं होतं. तरीही सुनीला मेली कशी? रमणनं विचारलं. मी सांगते ना ते. माया म्हणाली. सगळे तिच्याकडे बघायला लागले. चेंडूवालाकडे आम्ही औषध आणायला गेलो होतो.
त्यांनी औषध दिलं ते मीच घेतलं, माझ्या पर्समध्ये टाकलं. चेंडूवालाकडनं बाहेर पडल्यानंतर आम्ही आपापल्या घरी गेलो. मी पुन्हा एकदा गेले चेंडूवालाकडे. त्याच्या रिसेप्शनिस्टकडनं मी 2 छोट्या कुप्या मागून घेतल्या. घरी आल्यानंतर मी मोठ्या कुपीतलं औषध काढलं, 2 छोट्या कुप्यांमध्ये भरलं, माझ्या पर्समध्ये ठेवल्या. हे असं का केलंस तू? रमणनं विचारलं. या मायाच्या डोक्यात काय विचित्र कल्पना आली असेल, ते डोक्याला ताण देऊनही त्याला सुचत नव्हतं. पुढे मागे कोणाचा खून करायचं काम पडलं तर हाच फॉर्म्युला वापरायचं मी ठरवलं होतं ना. त्यावेळी परत चेंडूवालाकडे जायची गरज पडू नये असा विचार करून मी त्या औषधाचे 2 भाग केले. मायानं सांगितलं आणि रमणनी कपाळावर हात मारून घेतला. कुठल्या विकृत बाईबरोबर आपण संबंध ठेवून होतो याचा त्याला पश्चाताप व्हायला लागला. मग मी नितीनला फोन केला, औषध माझ्याकडून घेऊन जायला सांगितलं. त्याप्रमाणे तो औषध न्यायला आला. तेव्हा औषधाची कुपी देताना चुकून ती माझ्या हातनं खालीच पडली, फुटली. मला वाटतं ती बाबूरावनं पाणी भरलेली कुपी असावी. मग सुनीलाच्या खुनाच्या बाबतीत अडथळा येऊ नये म्हणून मी माझ्याजवळची दुसरी कुपी नितीनला दिली. हां, म्हणजे ती कुपी तुझ्या हातून फुटली नसती तर मग सुनीला मेली नसती. पण तसं व्हायचं नव्हतं ना. सुनीलाच्या नशिबात मृत्यू लिहिलाच होता. नाही, पण मग मला पर्समध्ये 2 कुप्या कशा नाही दिसल्या? बाबूराव, दुसरी कुपी मी पर्सच्या चोरकप्प्यात ठेवली होती. तू घाईत पण होतास, त्यामुळे तू लक्ष दिलं नसशील. बाबूरावला तिचं म्हणणं पटलेलं दिसलं. त्यांनी मान डोलावली. थोडा वेळ कोणीही काहीही बोललं नाही. त्या भीषण कबुली जबाबांनी सगळेच सुन्न झाले होते. यांना शिक्षा काय द्यायची रमण? जेकबनं रमणकडे बघत विचारलं. तू म्हणशील ती शिक्षा देऊ आपण यांना. रमणनं एकवार जेकबकडे बघितलं. त्याने आपले डोळे पुसले. खाकरून म्हणाला, चुकतोयस तू जेकब. यांना शिक्षा देणारे आपण कोण? आपण कोण म्हणजे? जेकबनं आश्चर्यानं विचारलं. त्याच्या जगात आतापर्यंत त्यानं माया आणि नितीन दोघांनाही कधीच यमसदनाला पाठवून दिलं असतं. यांना शिक्षा द्यायचा अधिकार मला नसला तरी तुला नक्कीच आहे रमण. या नीचांनी तुझ्या बायकोचा खून केलाय. म्हणजे त्यांनी केलेली चूक मी सुद्धा करू? कसली चूक? मायाच्या मते सुनीला तिच्या माझ्याशी लग्न करण्यामध्ये अडथळा बनली होती, हा तिचा दोष. त्यामुळे मायानं तिला ठार करून शिक्षा दिली. नितीनच्या मते त्याची फ्रँचायझी जाण्यामागे सुनीला कारणीभूत, त्यामुळे त्यांनी तिला शिक्षा दिली. शिक्षा देण्याचे अधिकार या दोघांनी स्वतःहून स्वतःच्या हातात घेतले. तुझं म्हणणं मान्य केलं तर हे दोघीचे चुकीचे ठरत नाहीत. जेकबला रमणचा युक्तिवाद पटला असला तरी मान्य नव्हता. त्याचं विश्वच वेगळं होतं. तात्विक विचारांना तिथे थारा नव्हता. आपल्याशी कोणी आगळीक केली म्हटल्यावर त्याला शोधायचं, उडवायचं, हा त्याच्या विश्वाचा नियम. मग काय करायचं? यांना पोलिसांच्या स्वाधीन करा. पोलीस बघतील यांचं पुढे काय करायचं ते. ठीक आहे, पण अजून तो चेंडूवाला, त्यालाही पकडावं लागणार आहे. हो, त्याला मोकळं सोडून चालणार नाही. डॉक्टरांच्या पवित्र पेशाला कलंक आहे तो चेंडूवाला. हा मोकळा राहिला ना तर न जाणो आणखी किती खुन्यांना हा खुनाची आयडिया सुचवेल, मदत करेल. ते विसरा आता तुम्ही. अचानक माया मान वर करून म्हणाली, चेंडूवाला कधीच लंडनला पसार झालाय, तो नाही हातात लागणार तुमच्या. भ्याड माणसं पळून जाण्याव्यतिरिक्त आणखीन काय करणार? पण आज नाही तर उद्या पोलीस त्याला पकडल्याशिवाय राहणार नाहीत. इतक्यात पोलिसांचा सायरन वाजला. नितीननं रमणच्या पायावर लोळण घेतली. मला माफ कर रमण. त्या मायाने माझे कान भरले. त्या भरात मी वहिनीला ठार केलं. मला माफ कर प्लीज, सोडव यातनं. काही न बोलता रमणनं आपले पाय त्याच्या हाताच्या मिठीतनं सोडून घेतले. तो मागे सरकला. पोलीस आत शिरले. त्या 2 लेडीज पोलीस सुद्धा होत्या. त्यांनी नितीनला आणि मायाला पकडून बाहेर नेलं. चल रमण, मी निघतो आता. जेकब, थँक्यू फॉर युअर हेल्प. तुझ्या मदतीतून मी कसं उतराई हो समजत नाही मला. मी कायमचा ऋणी आहे रे तुझा. जेकबनं त्याचे जोडलेले हात आपल्या हातात घेतले. त्याला आलिंगन दिलं. त्याचं रडू ओसरेपर्यंत त्याच्या पाठीवर तो हलके हलके थोपटत राहिला. भावनावेग ओसरल्यानंतर रमण त्याच्या मिठीतनं दूर झाला. त्याने जेकबचे हात हातात घेऊन गच्च पकडले आणि म्हणाला, जेकब, मला खरंच आश्चर्य वाटतं रे. नितीन काय, माया काय, ही तशी सर्वसामान्य माणसं, आमच्या नेहमीच्या जगातली माणसं. पण तू मात्र अंडरवर्ल्डमधला डॉन. लौकिक अर्थानं बघायला गेलं तर तुझी हीच ओळख. पण तू जे काही केलंस ते सर्वस्वी तुझ्या या ओळखीला न शोभणारं, त्याच्या विरुद्ध.
जी कामं तुझ्यासारख्या गुन्हेगारी क्षेत्रातल्या माणसानं करायची ती माया आणि नितीनसारख्या सर्वसामान्य माणसांनी केली, आणि जे त्यांनी करायला हवं ते तू केलंस मला मदत करून, सुनीलाचे मारेकरी शोधून काढून. म्हणूनच मला कळत नाहीये जेकब, हे सगळं काय आहे. कोणाला समजलंय रे रमण आजपर्यंत? नियतीचा खेळच असा गोड असतो, कोणाच्याही समजे पलीकडचा. कसं आहे रमण, माणूस कसा आहे हे तसे प्रसंग आल्याशिवाय नाही कळत आपल्याला. आपण म्हणतो परिस्थिती बदलली, माणूस बदलला. म्हणजे अगोदर आपल्यासारखी आर्थिक स्थिती असलेला, आपल्याशी मिळून मिसळून वागणारा माणूस त्याची आर्थिक परिस्थिती आपल्यापेक्षा उंचावली की आपल्याला टाळायला लागतो. आपल्याच सोबत असणारा माणूस मोठं यश मिळालं की आपल्यापासून फटकून वागायला लागतो. मग आपण म्हणतो बघा किती बदललाय तो. वास्तविक तो बदललेला नसतो, तो आधीपासून तसाच असतो. फक्त परिस्थितीमुळे त्याच्यातला तो स्वभाव बाहेर येऊ शकलेला नसतो. हवी तशी परिस्थिती नसल्यामुळे त्यानं केलेली तडजोड असते ती. आणखीन एक सांगतो रमण तुला, माणूस कधीच 100% चांगला किंवा 100% वाईट असा नसतो. शिवाय एखाद्यासाठी चांगला तो दुसऱ्यासाठी वाईट हे आहेच की. आता आम्ही गुन्हेगारी जगतातला असलो तरी माझ्याही मनात माणुसकीचा एक कोपरा कुठेतरी आहे. उलट या माया, नंदू, तुझा हा बाबूराव आणि नितीन, डॉक्टरकी सारख्या पवित्र पेशात असलेला तो कलंक चेंडूवाला, ही सगळी तुमच्या नेहमीच्या जगातली माणसं आहेत. यांना तुम्ही प्रतिष्ठित चांगली माणसं समजत होतात, मात्र त्यांच्याही मनात कुठेतरी सैतान दडून बसला होता. जाऊ दे मरू दे, इतकं बोलायची सवय नाही मला, मेंदूला झिणझिणं येतील माझ्या. मला एक प्रॉमिस कर जेकब. कसलं? भविष्यात मला कधीही कसलीही मदत लागली तर मला मदत करशील. जेकब गडगडून हसला. त्याने आपला हात पुढे केला, रमणच्या हातावर ठेवला आणि म्हणाला, प्रॉमिस. भविष्यात तुला कधीही मदत लागली तर मी तुला मदत करीन, पण काय? त्यावेळी मी तुझ्या विरोधात नसलो तर, कोणी तुझी सुपारी मला दिसलेली नसली तर. जेकब हसत म्हणाला, पाठमोरावून निघून गेला. 100% बदमाश आहे साला. स्वतःशी पुटपुटत पाठमोऱ्या रमणकडे बघत रमण गालातल्या गालात हसत होता. त्याला आता सुनीलाच्या वडिलांना बघायला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं. ते पुन्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले होते म्हणे. पण ह्यावेळी मात्र रमणला त्यांचा राग आलेला नव्हता. मित्रांनो, सुधीर मुळे लिखित 100% ही गूढ कादंबरी आता संपली. पुन्हा भेटूयात वेगळ्या लेखकाच्या वेगळ्या कादंबरीसह पुन्हा. तोपर्यंत नमस्कार मित्रो.